रावळ्या गडाचा ट्रेक करून झाल्यावर आम्ही तिघेही जावळ्या गडाच्या ट्रेकसाठी आमचा पुढचा प्रवास चालू केला. मित्रांनो, तुम्ही बघतायत जावळ्यावरील ही गुफा खूप लांब मोठी आहे. आम्ही आतमध्ये जायचा काही रिस्क घेत नाही, कारण आम्हाला कळायला इथे वाघ बिबटे फिरतात. ते अशा गुफेचा सहारा घेऊ शकतात. अजून एक गुफा तुम्ही बघताय. टॉर्च आहे तुझ्याकडे? मित्रांनो, पहिल्या गुफेच्या बाजूने, मोठ्या गुफेच्या बाजूने आपल्याला ही वाट जाते. लेफ्ट साईडने येणाऱ्या वाटेवरून चिमणी क्लाइंब टाईप आहे. तुम्ही बघताय जावळ्याला जाण्याचा हा मार्ग. बघताय जावळ्याची तटबंदी आणि हा चढण्याचा रोप. आता आपल्याला हे क्लाइंब करून जायचं आहे आणि वरती चढून आपल्याला जावळ्या फोर्ट टॉपला पोचायचं आहे. तू आता तिथंच उभा राहा प्रेमल, यांना घ्यायला लागेल तुला. बॅग ठेव ना वरती तिकडे. चला आता पहिलं वरती जायचा प्रयत्न करा, उतरताना बघू. ओके. मला वाटलं तर मी तुला सांगेल. ओके. आपण चालता चालता जावळ्याच्या या 2 टाक्यापाशी आलेत पाण्याच्या. तुम्ही बघतायत 2 पाण्याची टाकी आहेत, खराब आहेत पण ठीक आहे. अजून तिथे पण असं काय पुढे.
हे पण टाकं बनवत होते मला वाटतं, पण बुजलं आहे. हे बघा, जावळ्या गडावरील अजून एक पाण्याचा टाका आपल्याला दिसते. माचीवरती थोडंसं आहे, चढून यायला लागतं. हां 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 तिथं हां हां बरोबर बरोबर आहे. या हां बस तिथं उभे राहा पहिले. हां आता आता तुम्ही तुमचा राईट पाय इकडे टाका आणि लेफ्टचा तिथंच ठेवा. हां 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 बरोबर आहे. गुड गुड. हां बस नाही तो येईल तुम्ही या. हां उतरा असे. हां ठेवा खाली पाय. हां हां बस ओके गुड. नाही येईल तो, तरी पकड रशी प्रेमल. हां हां तुझे मेन खुंडी पकडली तरी बस झालं. हां बस नाही ना, कुठे पडला काय माहिती तुमचं, आता तुम्हाला तुमचंच माहिती. पण आपण खाली बसलो तिथं तर नाही बसलो, पण निघा पडला मग. ओके गुड. सेंटरलाच आहे. तुम्ही बघतायत जावळ्या गड याच्या पठारावरील समाध्या. ही तर समाधी आहे आणि काही या झाडाच्या पाशी आहेत. त्या समाधी आहेत काय हे आहेत रे, काय त्याला बोलतात, त्या मजारी टाईप तर नाही ना काय. अरे वरती होते तर त्यांचे हे नाव, आपल्या याच्यात असं नसतं. हे मजारीच आहेत, त्या मजारीच आहेत रे. आपल्या याच्यात हे असे नसतात, हे आपल्या याच्यात नसतात. आता आम्ही जशी रेस्ट घेतली आहे, तुम्ही बघतात आमच्या बाजूला अशा बकऱ्या कशा येऊन बसल्यात. त्यांना वाटतं की त्यांच्याच गावातली माणसं आहेत. हे बघा तू ये. मित्रांनो तुम्ही बघताय जो समोर आहे मार्कंडेय गड, तो आता आपल्याला करायचा आहे. आजच्या दिवसातला आपला हा लास्टचा गड असणार आहे. आज आपण 3 किल्ले केले, रावळ्या, जावळ्या आणि हा आज करणार मार्कंडेय गड. तुम्ही बघतायत आता आपण मार्कंडेय गडाकडे जाणाऱ्या वाटेवरती आहोत. आणि हा अशी आपण वाट उतरून हे जे समोर दिसते हा आहे मार्कंडेय गड. तो आता आपण चढाई करणार आहोत. इथे आपण आलोच मार्कंडेय ऋषी यांच्या समाधी, म्हणजे त्यांनी तिथे तपस्या केली अशा या मार्कंडेय क्षेत्र गडाच्या इथे. आता आपण पुढे जाणार मार्कंडेय गड करायला. आपल्या या दिवसाचा हा शेवटचा गड असणार आहे, ट्रेक असणार आहे. त्यानंतर आपण आपल्या घरी निघणार.
पर्वतावर चाललोय. तुम्ही बघताय हा पायऱ्या आणि आपण चालू मार्कंडे पर्वत. मित्रांनो, आता आपण बघायला जाणार आहोत मार्कंडेय ऋषी पर्वतावरील जुनी आणि वापरात नसलेली ही पायवाट जी डोंगर कोरून केलेली आहे. तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने, पण ती आता वापरण्यात येत नसल्यामुळे ती अशीच आहे, कारण तिथे आता पायऱ्या बनवून झाल्या आहेत म्हणून. आता आपण चाललो आहेत मार्कंडेय गडावरील या गुफेमध्ये. तर या बघूया काय आहे. अरे कुठे गेला याचा? हा, अरे गोल फिरून चालले ते. अरे जाम छोटी रे, बसून जावं लागेल. ए खाली उतरते ही, खाली उतरते. हा बघतो. अरे वटवाकुळ आहे तिथे, चालणार नाही ना. घसरडी ये ना, येतो का तू? आरामात बसून ये असं. आहे रे इथे खाली पाणी आहे काय? हा, आतमध्ये पाणी. अच्छा, त्याच्यामुळे. जाऊया उलटच घसरत चल. छोटी, हा तेच आहे. आतमध्ये असेल खूप अजून. हो,
तर आता आपण थोडी एक्सप्लोर केली, आतमध्ये जास्त गेलो नाही. बघू आता. आणि आता या इकडच्या गुफेंचं आपण निरीक्षण केलं आहे. इथं आतमध्ये पण सेम आहे आणि तिथं आतमध्ये जाऊन थोडंसं पाण्याचं हे दिसलं आपल्याला, पण म्हणून आपण पुढे गेलो नाही. आता हा पॅच आपल्याला क्लिअर करून वरती जायचं आहे. ती फक्त स्टीप पॅच आहे, वरती चढायचा. हा मार्कंडे पर्वतावर जायचा. आपण हा असा क्लिअर करून आलेलो आहेत. हे बघताय, हा असा बघा धोडपगड. हा असा रेंज राईटने असा हा रेंज आपण ट्रेक करत इथे आलेलो आहोत. हे करत मार्कंडे ऋषी यांच्या पर्वतावर सुद्धा, मार्कंडे पर्वतावर सुद्धा पाण्याची टाकी आहेत. तुम्ही बघता इथे, हे बघा मार्कंडे पर्वतावरील पाण्याची टाकी. 3 टाकी दिसली आपल्याला आता. हे 3 टाकी आहेत पाण्याचे. पूर्ण व्ह्यू देतो हा बघा. मोठाले टाके आहेत. त्यावर दिसतंय आपल्याला मार्कंडे ऋषींचं हे देऊळ. आता आपण तिथेच चाललोय. पण आता आपण बघतायत मार्कंडे ऋषींचं हे मंदिर मार्कंडे पर्वतावरील. आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत. मार्कंडे पर्वतावरून दिसणारे हे वणीचे सप्तशृंगी देवीचे देवस्थान आपण पाहत आहेत. सप्तशृंगी गड. गडावर अजून एक पाण्याचं टाकं तुम्हाला दिसतंय सुकलेलं आहे. आणि हे आहे एक मंदिर खाली. मंदिर काय आहे. अरे इथं पाणी आहे. आता तुम्ही बघताच आम्ही मार्कंडे ऋषींचा हा गड सोडलाय, उतरलोय खाली. आणि आता आम्हाला हा झऱ्याचं पाणी एकाने सांगितलं की या झऱ्याचं पाणी चांगलं आहे. तर आम्ही भरून घेतो आमच्या बाटल्यांमध्ये. आणि मग आम्ही उतरून मग वणीचा डोंगर परत चढून वणीच्या साईडने निघणार आम्ही. आणि मग तिथून वणीवरनं गाडी पकडून आम्ही नाशिकला येणार आहेत. हे बघा मस्त झऱ्याचं पाणी आहे. महेश सर भरतायत.
मित्रांनो तुम्ही बघताय समोरचा डोंगर आहे वणीचा, आणि आता आपल्याला हा डोंगर उतरून तो डोंगर चढायचा आहे, कारण आपल्याला जायचं आहे वणीच्या इथून नाशिकसाठी गाड्या पकडायला. तर त्यामुळे आता आम्ही खूप घाई करतो. संध्याकाळ सूर्य मावळला आहे खूप, आणि आता आम्हाला अंधार पडायच्या आधी तिथं पोचायचं आहे. तुम्ही बघताय मित्रांनो हा रस्ता आपल्याला जायचा आहे, आणि उतरून पुढचा हा डोंगर चढायचा आहे वणीचा, आणि हा असा वरती चढून आपल्याला वरती जायचं आहे वणीच्या इथे गाडी. मित्रांनो आपण आता वणीच्या सप्तशृंगी गडावर आहात, आणि आपला हा रेंज ट्रेक संपला आहे. आपण आता वणीच्या म्हणजे सप्तशृंगी गडावरून आता परत नाशिकला जाणार, आणि नाशिकवरून घरी, असा आपला हे प्लॅन आहे. आणि आपल्या या 2 दिवसाच्या ट्रेकमध्ये आपण धोडपगड केला, नंतर रावल्या, जावड्या, आणि नंतर मार्कंडे करून आपण वणीच्या सप्तशृंगी गडावर चढून आलो. आणि अशा प्रकारे हा 2 दिवसाचा रेंज ट्रेक आपला संपलेला आहे. तर भेटू नेक्स्ट ट्रेकला. आपल्याबरोबर आहे संतोष आणि महेश. आता आवाज निघाला.